स्वामी, माझं आयुष्य उशिरा सुरू झालंय का हो? तो हसत विचारत नव्हता, तो खरंच घाबरला होता. कारण त्याच्या वयाचे लोक नोकरीत होते. कोणाचं लग्न ठरत होतं, कोणी परदेशी जात होतं, आणि तो रात्री 2 वाजता मोबाईल बंद करून छताकडे बघत पडून राहायचा. मनात एकच विचारायचा, मी मागे पडलोय सगळ्यांपेक्षा. ही कथा आहे समीरची. अक्कलकोटमध्ये त्या दिवसात एक नवीन मुलगा रोज दिसू लागला होता. त्याचं नाव होतं समीर. साधारणपणे 30चा, पण चेहऱ्यावर थकवा 40चा. तो कुणाशी फार बोलत नसे. मठाच्या कोपऱ्यात बसून लोकांकडे बघत राहत असे. त्याची एक विचित्र सवय होती, ती म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य मोजायची. हा माझ्यापेक्षा लहान आहे, तरी किती सेटल्ड आहे. याचं पॅकेज किती असेल? अरे, ही मुलगी तर माझ्या कॉलेजमध्येच होती, आता हिची एंगेजमेंट पण झाली. आणि मग स्वतःकडे बघायचा. खूप रिकामा वाटायचं. त्याच्या घरी वातावरणही तसंच झालं होतं. आई बोलताना जपून बोलायची. वडील मुद्दाम करिअरचा विषय काढायचे नाहीत, पण एक शांतता जास्त टोचायची. एक दिवस त्याचा मित्र निलेश म्हणाला, चल यार सम्या, अक्कलकोटला जाऊन येऊ. समीर चिडून म्हणाला, अरे तिकडे जाऊन मला काय जॉब मिळणार आहे का माझे कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत? निलेश हसला, नाही रे, पण कदाचित डोक्यातला आवाज तरी कमी होईल. समीर तयार झाला. दोघं अक्कलकोटला गेले. अर्थातच पहिल्यांदा स्वामींच्या मठात गेले. आणि त्या दिवशी पहिल्यांदा समीर स्वामींसमोर बसला. स्वामी समोर बसले होते. भोवती लोक होती. कोणी स्वामींपुढे नारळ ठेवत होते, कोणी प्रश्न विचारत होते, कोणी फक्त रडून अश्रूंना वाटा मोकळ्या करून देत होते. समीर मात्र शांत. स्वामी अचानक त्याच्याकडे बघून हसले. ए, तू सतत शर्यत का बघतोस रे? समीर दचकला. पहिल्यांदा त्याला काहीच कळलं नाही, कारण तो काही बोललाच नव्हता. तो तर फक्त बघत होता. आजूबाजूचे लोक त्याच्याचकडे बघायला लागले. समीर गडबडून खाली बघू लागला. स्वामी पुन्हा म्हणाले, बाकी लोक पळाले म्हणून तूही धावतोयस, पण कुठे जायचं हेच माहीत नाही. समीरला जरा अपमान वाटला. तो मनात म्हणाला, हे स्वामी सगळ्यांसमोर का बरं बोलले? तो उठून बाजूला जाऊन बसला. चांगला 2 तास स्वामींनी पुन्हा त्याच्याकडे बघितलंच नाही. हेच त्याला जास्त लागलं. रात्री निलेश म्हणाला, तू एवढा अपसेट का आहेस रे समीर? त्यावर तो चिडून म्हणाला, त्यांना सगळं माहीत असतं ना यार निल्या, मग माझी खिल्ली का बरं उडवली स्वामींनी? एवढं होऊनही, असं म्हणूनही दुसऱ्या दिवशी समीरची पावलं परत मठाकडेच वळली. पण यावेळी मात्र तो हट्टाने मागे बसला. स्वामी एका म्हाताऱ्याशी बोलत होते. तुझा मुलगा फोन करत नाही म्हणून तू दुखावलायस, पण लहानपणी तू कधी त्याच्याशी बोलला होतास का? त्या म्हाताऱ्याला विचारत होते. म्हातारा गप्प. समीर ऐकत होता. स्वामी अचानक मागे वळले. ए मागच्या, ए मोबाईलवाल्या, त्याच्याकडे उद्देशून म्हणाले. सगळे मागे बघू लागले. समीरचा चेहरा गोरामोरा झाला. तो स्वामींकडे पटकन बघून म्हणाला, काय? इकडे. स्वामींनी त्याला जवळ बोलवलं. तो जवळ आला. स्वामींनी विचारलं, रोज किती वेळ दुसऱ्यांचं आयुष्य बघत बसतोस रे? त्यावर समीर काहीच बोलला नाही. मग स्वामी स्वतःच म्हणाले, 4 तास इंस्टाग्राम, 2 तास कंपॅरिझन, सतत तुलना, तुझी आणि बाकीच्यांची. त्यांचं काय चाललंय, तुझं काय चाललंय, आणि मग सतत स्वतःला युजलेस म्हणायचं. कसा मी काही कामाचं नाही, कसं माझं काही होणार नाही, असं स्वतःबद्दल म्हणत राहायचं. बरोबर ना? लोक पुन्हा हलकं हसू लागले. पण यावेळी स्वामी मात्र हसत नव्हते. त्यांनी प्रेमळ आणि हळू आवाजात समीरला विचारलं, समीर, अरे बाळा, स्वतःशी एवढं वैर का?
हे ऐकून समीर पहिल्यांदाच शांत झाला, कारण कुणीही त्याला हा प्रश्न विचारला नव्हता. सगळे फक्त म्हणायचे, अरे हार्डवर्क कर समीर, मोटिवेशनल व्हिडिओ बघ, पॉझिटिव्ह राहा आयुष्यात. पण स्वतःचा तिरस्कार थांबव असे म्हणणारा कोणी नव्हता. त्या दिवशी तो उशिरापर्यंत मठात बसला. लोक कमी झाले. स्वामी बाजूला टेकून बसले होते. समीर अगदी हळू आवाजात स्वामींना म्हणाला, माझे मित्र पुढे गेले स्वामी. स्वामी लगेच म्हणाले, बर मग? समीर थांबला. म्हणजे मी मागे पडलोय स्वामी. मला खूप कमीपणा वाटतो स्वतःबद्दल. स्वामी अचानक हसू लागले. अरे असं कोण म्हणतो तुला? सगळंच तर तसं वाटतं स्वामी. अरे तसं वाटतं म्हणजे काय खरंच तसं आहे? समीर गप्प. स्वामी जमिनीवर बोटाने रेख काढत म्हणाले, एखादं झाड डिसेंबरमध्ये फळ देतं, एखादं मे महिन्यात. मग डिसेंबरवालं झाड लुजर असतं? डिसेंबरवाल्या झाडाला काय कमीपणा येतो? समीर नकळत हलकं हसला, पहिल्यांदाच. पण लगेच म्हणाला, पण प्रेशर खूप येतो स्वामी. स्वामी लगेच गंभीर झाले. अरे तुला लोकांचं प्रेशर कमी, तुझं स्वतःचंच प्रेशर जास्त आहे. हे ऐकून समीरच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावर स्वामी प्रेमाने त्याला म्हणाले, तू स्वतःशी बोलतोस की स्वतःला मारतोस समीर? आसपास पूर्ण शांतता झाली. थोड्या वेळाने स्वामी अचानक विषय बदलून म्हणाले, काल वडे घाललेस ना, वडे, बटाटे वडे, चांगले 2-2. समीर दचकला. स्वामी हसले. क्षण थोडा हलका झाला. त्या हलक्या क्षणाने त्याच्या आतली घट्ट भीती थोडी सैल झाली. काही दिवस गेले. समीर रोज यायला लागला मठात, पण आता तो लोकांकडे कमी बघायचा. एक दिवस एक माणूस आला. त्याचा मुलगा अमेरिकेत होता आणि तो सगळ्यांसमोर मोठेपणाने बोलत होता, माझा मुलगा डॉलरमध्ये कमवतो. समीरचं मन पुन्हा हलायला लागलं. त्याने मान खाली घातली. स्वामी त्या माणसाकडे बघून आणि हलकत समीरकडे बघून म्हणाले, तुझा मुलगा आनंदी आहे का रे? माणूस थांबला. त्याने विचारलं, म्हणजे स्वामी, मला नाही कळलं. म्हणजे तो फोनवर तुझ्याशी काही मनसोक्त बोलतो का फक्त कर्तव्य म्हणून तुला महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवतो? पूर्ण शांतता. समीर हळूच वर बघू लागला. स्वामी म्हणाले, लोक सक्सेस दाखवतात, यश दाखवतात, पण शांतता नाही. हे ऐकून समीरच्या चेहऱ्यावरचं काहीतरी बदललं. त्या रात्री तो पहिल्यांदा घरी शांत झोपला. 2 आठवड्यांनी तो स्वामींसमोर परत आला. परत अक्कलकोटला आला. यावेळी चेहरा हलका होता. स्वामी म्हणाले, काय रे, शर्यत बंद? समीर हलकासा हसला. बंद अशी नाही स्वामी, पण हां, थोडी कमी मात्र झाली आहे नक्की. स्वामी म्हणाले, आयुष्य उशिरा सुरू होत नाही रे. काही लोक फक्त स्वतःला उशिरा स्वीकारतात. समीरच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं. स्वामी त्याच्या डोक्यावर हलकेच हात ठेवत म्हणाले, समीर बाळा, तुला कुठे पोचायचं ते आधी ठरव. बाकी लोक किती पुढे गेले ते नको बघूस. थोडा वेळ शांतता. मग स्वामी पुन्हा हसले. आणि हो, ते इंस्टाग्राम वगैरे जरा कमी कर बर का आता. समीर हसू लागला. खूप दिवसांनी, अगदी मनापासून. मंडळी, जर तुम्हालाही कधी वाटत असेल की माझं आयुष्य उशिरा सुरू झालंय, तर ही कथा तुमच्यासाठी आहे. काळजी करू नका. तुमचं आयुष्य उशिरा सुरू नाही झालंय. अजूनही स्वामी तुमच्याबरोबर आहेत आणि कायम राहणार आहेत. श्री स्वामी समर्थ.